एकीकडे राज्यात ओला दुष्काळ पसरलेला असताना दुसरीकडे दोन्ही शिवसेनांकडून दसरा मेळाव्याच्या आयोजनाची तयारी सुरू आहे आणि यावरून आता ठाकरेंच्या शिवसेनेनं दसरा मेळाव्यासाठी खर्च करण्यात येणारे पैसे हे पूरग्रस्तांना द्यावे असं आवाहन भाजपनं केलंय। मात्र याच विषयी मुंबईतील सर्वसामान्य जनतेला काय वाटतं हे जाणून घेतले आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांनी। नमस्कार, मी अक्षय कुडकेलवार, NDTV मराठीचा विशेष कार्यक्रम बोल बिनधास्तमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय। सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विशेषतः मराठवाड्यामध्ये पूरसदृश्य परिस्थिती आहे आणि अशातच मुंबईमध्ये दोन्ही शिवसेनेच्या माध्यमातून जे दसरा मेळावे होऊ घातलेले आहे, ह्या दसरा मेळाव्यावरती खर्च करण्यात येणारा पैसा हा पूरग्रस्त भागामध्ये देण्यात यावा अशी मागणी केली जाते आणि याच विषयी मुंबईतील लोकांना नेमकं काय वाटतं हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मुंबईच्या दादर परिसरात आहोत। काका नमस्कार, आम्ही मराठी बोलू शकता? हां, बोलू शकतो। सध्या आपण जर बघितलं तर मराठवाड्यात पूर परिस्थिती आलेली आहे आणि या पूर परिस्थितीत दोन्ही शिवसेनेच्या माध्यमातून दसरा मेळावे मोठ्या प्रमाणात केले जातात, तर ही रक्कम पूरग्रस्तांना द्यावी अशी मागणी केली जाते आहे। तुम्हाला काय वाटतं? बरोबर आहे ना, द्यायलाच पाहिजे। करोडोचा खर्च या दसरा मेळाव्यावर होते, ही मदत जर मिळाली तर किती भलं होईल? काय थोडं विस्तृतमध्ये सांगा। विस्तृतमध्ये काय सांगू आता, कारण आज ते जे हे आहेत पूरग्रस्त आहेत त्यांना थोडीशी आर्थिक मदत मिळू शकते, त्या माध्यमातून त्यांनी मदत करायला पाहिजे दोन्ही शिवसेनेवाल्यांनी। पूरग्रस्तांना मदत केली पाहिजे असं सांगितलं जातं। इतरही काही लोक आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करण्याचा प्रयत्न करतोय। काका मराठी बोलू शकता? हो, बोलू शकतो ना। आपण बघतोय की सध्या मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे आणि आता अशी मागणी केली जाते की दोन्ही शिवसेनेच्या माध्यमातून करोडो रुपये दसरा मेळाव्यासाठी खर्च केले जातात, ती मदत आर्थिक मदत पूरग्रस्तांना द्यावी। हां, दिली पाहिजे। त्यांनी आर्थिक मदत देणं हे त्यांचं हे आहे, भाग आहे। कारण तुम्ही इतकं खर्च करता, त्याच्यापेक्षा त्यातलं अर्धा भाग जरी ते तुम्ही तिकडे केलं तर पुण्य लागेल आणि त्याच्यामध्ये पूरग्रस्त आणि जे ज्यांची घरं उद्ध्वस्त झालेली आहेत त्या लोकांचं देखील भवितव्य घडेल, कारण त्यांना कोणतेही त्यांना सहारा नाही आहे, कारण त्या आडगावामध्ये असल्यामुळे त्यांना कोणती अडचणी येतात, त्याच्यासाठी त्यांनी करणं गरजेचं आहे। थँक्यू। आणखी काही लोक आहेत त्यांच्याशी आपण या संपूर्ण परिसरात बातचीत करण्याचा प्रयत्न करतोय। काका मराठी बोलू शकता? इतर काही लोक आहेत। सर, एक प्रतिक्रिया तुमच्याकडनं हवी होती की दोन्ही शिवसेनेचे जे दसरा मेळावे मुंबईत होत आहेत, करोडो रुपयाचा खर्च त्यावर केला जातोय, मात्र आता अशी मागणी केली जाते की मराठवाडा असेल, विदर्भ असेल, पश्चिम महाराष्ट्रात मोठा पूर आला आहे, तर हे करोडो रुपये खर्च करण्यापेक्षा काही मदत या दोन्ही पक्षांनी दिली पाहिजे। नक्कीच त्याप्रमाणे ॲक्च्युली दोन्ही पक्षांनी काहीतरी मदत केलीच पाहिजे, जेणेकरून सामान्य माणसांना पण थोडीफार मदत होईल। हे वर्ष सण सूद नेहमीच दरवर्षीच असतात, पण ह्या वर्षी जर त्यांनी मिळून मिसळून काहीतरी मदत केली सामान्य जनतेला पोरेसाठी, तर नेहमीच काहीतरी मदत होईल। आपण बघतोय की मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे, ओला दुष्काळ आहे आणि अशा परिस्थितीत आता अशी मागणी केली जाते की दोन्ही शिवसेना जे दसरा मेळावे घेत आहेत मुंबईत, करोडोचा खर्च होतो, हा खर्च टाळून ही मदत पूरग्रस्त भागाला द्यावी। नक्कीच जो व्यर्थ खर्च होतो तो पूरग्रस्तांना दिला तर फार बरं होईल। त्यांचं पण खूप मोठं नुकसान झालं आहे, महाप्रलयाला आहे तिकडे आणि अथोनात नुकसान झालेलं आहे, त्याच्यामुळे जर हा खर्च जर तिकडे वळवला तर खूप चांगलं होईल ना, माणुसकीच्या दृष्टीने तो चांगला आहे। आणखी काय सांगणार? आपण बघतोय लोकांकडनं प्रतिक्रिया येतानाचं चित्र आपल्याला बघायला मिळते। आपण प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय। इतरही काही मराठी भाषिक लोक आहेत, त्यांच्या माध्यमातून देखील या सगळ्या प्रतिक्रिया, नेमकं त्यांना या सगळ्या संदर्भात काय वाटतं हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। काका एक मराठी बोलू शकता? एक प्रतिक्रिया जाणून घ्यायची आहे की आता शिवसेनेचे दसरा मेळावे होणार आहे, दोन्ही दसरा मेळाव्यावर करोडो रुपये हे राजकीय पक्ष खर्च करतात, मात्र हे खर्च न करता मराठवाड्यातील दुष्काळ भागात दिले तर बरं होणार नाही का, असं वाटत नाही का तुम्हाला? नाही, जे आता पूरग्रस्त आपत्कालीन हे झालेले तिकडं जर ह्या निधी वापरला तर चांगलंच आहे ना, तर इकडं थोडे काटकसर करून तिकडं निधी त्यांनी जमा करावा। मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे, राजकीय पक्ष त्यांच्या मेळाव्यावरती शिवसेना असेल हे करोडो रुपये खर्च करतायत, तर तुम्हाला असं वाटत नाही का की हे सगळा खर्च त्यांनी यावेळी टाळून पूरग्रस्त भागात दिला तर बरं होईल म्हणून? हो, द्यायलाच पाहिजे ना पूरग्रस्त भागामध्ये। मोठं नुकसान झालेलं आहे आणि दोन्ही राजकीय पक्षाचे शिवसेनेचे मेळावे या ठिकाणी होत आहेत, तुमची याबद्दल प्रतिक्रिया काय आहे? मेळावे तर दरवर्षी होतात,
पण पूरग्रस्तांसाठी मदत करायलाच पाहिजे. मोठं नुकसान झालेलं आहे. आणखी काही लोक आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करण्याचा प्रयत्न करतोय. सर, मराठवाड्यात मोठं पूरग्रस्त भागामध्ये मराठी बोलू शकता? हिंदी। हम देख सकते हैं कि मराठवाड़ा है, पश्चिम महाराष्ट्र है, जहाँ पर बारिश की वजह से काफ़ी नुकसान लोगों का हुआ है और दसरा रैली के नाम पर शिंदे की शिवसेना है, ठाकरे की शिवसेना है, करोड़ों रुपए खर्चा करती है. तो इस बार ये खर्चा ना करते हुए वहाँ पर जहाँ पर पूर आया है, जहाँ पर बारिश काफ़ी हुई है, लोगों का नुकसान हुआ है, वहाँ देना चाहिए ऐसा आपको लगता है? देना चाहिए। थोड़ा सा विस्तार से रैली में रैली नहीं करना चाहिए, उनको देना चाहिए, मदद करना चाहिए। मराठवाड्यात मोठं नुकसान झालं आहे शेतीचं आणि अशात मुंबईमध्ये दसरा मेळावा होत आहे शिवसेनेचे, करोडो रुपये त्यावर खर्च केला जातोय, काय वाटतं? करोड रुपये खर्चा करण्यात आहे, काय फरक पडत नाही, काय फरक पडत नाही. ते मदत त्यांनी तिकडे दिली पाहिजे मराठवाड्यात असं वाटत नाही का? ना दिली पाहिजे, मग काय फरक पडत नाही ना. पाऊस तुमची या सगळ्या संदर्भात काय प्रतिक्रिया आहे? मराठवाड्यामध्ये पूर आलेला आहे आणि मराठवाड्याला संपूर्ण देशभरातनं आता मदत पोहोचवली जाते, मात्र शिवसेनेकडनं दसरा रॅलीच्या माध्यमातून दसरा मेळा करोडो रुपये खर्च केले जाते, हे यावर्षी टाळून मदत केली पाहिजे असं वाटत नाही? नाही, आता काय दसरा मेळाव्याची जी परंपरा आहे ना दरवर्षीची आहे, दसरा मेळावा साध्या पद्धतीने करावा आणि त्यांनी मदतसुद्धा करावी, असं काय नाही. हे काय माहिती आहे, काहीतरी उगाच बोलायचं म्हणून बोलायचं. इतर ज्या गोष्टी आहेत तुम्ही पारंपरिक त्या बंद करणार का याच्या पुढे? नाही करणार. म्हणजे दोन्ही गोष्टी केल्या, समतोल साधला पाहिजे. समतोल साधला पाहिजे आणि शिवसेना करू शकते आणि वर्षानुवर्ष केलेलं आहे मदत, असं काय नाही. स्वतः शिवसैनिक पूर्वी बाळासाहेबांच्या वेळी स्वतः जाऊन ह्या पूरग्रस्तांना, लातूरच्या भूकंपग्रस्तांना सुद्धा मदत केली आहे, असं काही नाही. आपण बघतोय मराठवाड्यामध्ये पूर आलेला आहे, संपूर्ण देशभरातनं मदत त्या ठिकाणी केली जाते. दोन्ही शिवसेना त्यांचे दसरा मेळावे जोरात करायच्या तयारीत आहे, स्पर्धा लागलेली आहे. अशात करोडोचा खर्च होतोय, हा खर्च टाळून त्यांनी मराठवाड्यात मदत केली पाहिजे असं आता भाजप म्हणते, विरोधी पक्षांकडनं सांगितलं जातंय. लोकांना सत्तेवर आहेत ना, तर त्यांचं काम आहे ते करायचा. इतर स्टेट गव्हर्नमेंट आहेत ते मदत करतायत, तर यांना मदत करायचं काय आहे? आता पंजाबमध्ये 10,000 दिले, हे लोक 8,500 परवा वाचलं मी, 8,500 देणार आहे, पण ते दिवाळीत. पण या दोन्ही शिवसेनेनी दसरा मेळाव्यावरचा खर्च टाळावा आणि मदत करावी असं सर्वसामान्य लोकांची पण भावना आहे. सत्तेवर एकच पार्टी आहे, दुसरी सेना नाही. जो सत्तेवर आहे त्याच्याजवळ पैसा आहे, बँक तिजोरी त्याच्याजवळ आहे, तर तो खर्च करू शकतात. ते लोक दुसरे आहे ते सत्तेवर नाही, तर पैसा कुठून आणणार? शेवटी दसरा मेळाव्यासाठी पण तर खर्च होणारच आहे ना करोडो रुपये. ते त्यांचा पक्षाचा आहे ना, त्याच्या बघा पक्षाने काय करावं काय नाही तो त्यांचा हेतू आहे, काय करायचं नाही. आणि दरवर्षाप्रमाणे होत आहे तर ते करणार. ते त्यात काय आपण आडखी आणू शकत नाही कोणालाही, बरोबर की नाही? ते तसंच आहे. ते आता जो दोष द्यायचा आहे तो म्हणजे काय आहे, सत्तेवर बसते त्याने पैसा, त्यांना दोष देणार आपण. तर तुम्ही दौरे करता, सर्व करता, उद्घाटन करता, उद्घाटन करता, हे योग्य आहे काय? ते करू नये ना. तसा उद्घाटनाला खर्च नाही होत काय? तुम्ही म्हणता त्या खर्च करतायत दसऱ्याचा, तर ते उद्घाटनाला कशाला जातात आणि खर्च करतात? तो पण प्रॉब्लेम आहे ना. तो असं नाही बाजू एकाचीच घ्यायची आणि एकाची नाही घ्यायची, दोन्ही बाज. त्यांच्याजवळ पैसा नाही ते त्यांचा पक्षाला खर्च करतायत, त्यांच्याजवळ तिजोरी आहे, हे सत्तेवर आहे आणि त्या पैसा वापरणार, पब्लिकचा पैसा वापरणार आहे. तुमचा मला पैसा आहे तो सर्व वापरणार आहे, तो देणारा आडकीची नाही. आता कोण मदत करतो कोण नाही, 3 पक्षाचा आहे युती गव्हर्नमेंट, तर त्याच्यावर चढाओढ आहे ना. आपण बघतोय काकांचा मुद्दा देखील बरोबर आहे की सरकार सत्तेत आहे आणि सरकारकडे पैसा आहे, तर सरकारची पहिली प्राथमिक जबाबदारी आहे मदत करणं.